नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. नुकताच राज्य सेवा पूर्व परीक्षा 2026 चा निकाल आयोगाने घोषित केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इतिहासात पहिल्यांदा हा निकाल आमूलाग्र अशा बदलांसह लागलेला आहे. म्हणजे सगळ्यात कमी कट ऑफ आहे, तरी सुद्धा पेपर काठिण्य पातळीच्या हिशोबाने हा कट ऑफ थोडा जास्तच लागलाय असं म्हणता येईल. आणि नेमकं आता आपल्याला पुढे काय करायचंय, नेमकं मुख्य परीक्षा कशी असते, त्याचा अभ्यासक्रम कसा असतं, याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. त्याचं स्वरूप कसं असतं आणि नेमका कॅटेगरी वाईज कट ऑफ किती आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. चला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आयोगाने नुकताच कट ऑफ जाहीर केलेला आहे. आजच तो कट ऑफ आलेला आहे. तर ओपन साठीचा कट ऑफ लागलेला आहे 98. पहिल्यांदा हा आकडा 100च्या खाली गेलेला आहे. त्यानंतर फिमेलचा कट ऑफ गेलेला आहे 92 ओपन साठीचा. स्पोर्ट ए साठीचा 40.50 गेलेला आहे. स्पोर्ट ग्रुप बी चा 81.50 गेलेला आहे. त्यानंतर एससी कॅटेगरी जनरलचा कट ऑफ हा 94 एवढा लागलेला आहे. फिमेलचा 91 एवढा लागलेला आहे. त्यानंतर एसटी कॅटेगरीचा जनरलचा कट ऑफ 86.50 लागलेला आहे. फिमेलचा 79 लागलेला आहे. त्यानंतर डीटीए जनरल कॅटेगरीचा कट ऑफ 98 लागलेला आहे. फिमेलचा 92 लागलेला आहे. त्यानंतर एनटीबीचा जनरलचा कट ऑफ 98 लागलेला आहे. फिमेलचा तो 92 लागलेला आहे. त्यानंतर एसबीसीचा जनरलचा कट ऑफ 93.50 लागलेला आहे. त्यानंतर एनटीसीचा जनरलचा कट ऑफ हा 98 लागलेला आहे. फिमेलचा 92 लागलेला आहे. त्यानंतर एनटीडीचा जनरलचा कट ऑफ हा 98 लागलेला आहे. फिमेलचा 92 लागलेला आहे. म्हणजे इथं काही फार कट ऑफ मध्ये बदल झालेला नाहीये. त्यानंतर आपण जर इकडं बघितलं तर ओबीसी जनरलचा कट ऑफ हा 98 लागलेला आहे. फिमेलचा 92 लागलेला आहे आणि स्पोर्ट बी चा 75.50 लागलेला आहे. ईडब्ल्यूएस चा कट ऑफ नेहमीप्रमाणे जनरलचा हा 85.50 आणि फिमेलचा फक्त 78 लागलेला आहे. म्हणजे तो नेहमीप्रमाणे कमी लागलेला आहे. त्यानंतर एसबीसीचा जनरलचा कट ऑफ हा 98 लागलेला आहे. फिमेलचा 92 लागलेला आहे. त्यानंतर दिव्यांगांचा ग्रुप ए दिव्यांगांचा 81.50 लागलेला आहे. ग्रुप बी 57 लागलेला आहे. ग्रुप सी 85.50 लागलेला आहे आणि ग्रुप डी याचा 54 लागलेला आहे. आणि ऑर्फनचा कट ऑफ हा 58.50 असा ए चा लागलेला आहे. म्हणजे राज्यसेवा 2026 चा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ निश्चितच विद्यार्थी मित्रांनो खूप कमी लागलेला आहे. पण तरी सुद्धा जो एक्सपेक्टेड साधारण 94 पर्यंत होता एवढा लागेल असं, पण तो 98 पर्यंत लागलेला आहे. म्हणजे सर्वांच्या अपेक्षेपेक्षा म्हणजे जो प्रेडिक्ट केला होता अगोदर जास्त प्रेडिक्ट केला होता. मी स्वतः 100 प्रेडिक्ट केला होता. नंतर आन्सर की आली, आन्सर की नंतर मी 92 ते 94 सांगितला होता. तो साधारण 98 लागलेला आहे. म्हणजे जास्तीच लागलाय असं म्हणायला हरकत नाही. असं म्हणायला हरकत नाही. तो कमी लागेल 87-88 लागेल असंही म्हटलं जात होतं. पण तो जास्त गेलेला आहे. साधारण 4000 च्या आसपास 4000 प्लस विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र ठरलेले आहे. त्या मानाने रेशोचा जर विचार केला आपण 265 जागा होत्या आणि 265 जागांचा हा जवळपास रेशो आलेला आहे. म्हणजे कमीच विद्यार्थी संख्या त्या मानाने मेन्स द्यायला घेतली गेलेली आहे. तर आता आपल्याला मेन्सची तयारी करायची आहे. तर मेन्सचा जर विचार केला तर मेन्स आपली 1750 गुणांची असणार आहे. ओके. आणि साधारण आपल्याला माहिती आहे की 7 पेपर आपल्याला मार्क्स काउंटिंगचे आहेत. 2 पेपर आपले क्वालिफाईंग आहेत. हा क्वालिफाईंग आहेत. मग त्या क्वालिफाईंग मध्ये आपल्याला माहिती की एक मराठी लँग्वेजचा आहे आणि एक इंग्रजी लँग्वेजचा पेपर हा क्वालिफाईंग आहे 300 मार्कांचा. याचे काही मार्क्स पकडले जाणार नाही. इच 300 मार्क्स. पण आपले जे मुख्य 7 पेपर आहेत हे प्रत्येक पेपर 250 मार्कांचा आहे. प्रत्येक पेपर 250 मार्काचा आहे. मग पहिला पेपर जो आहे आपला तो आहे GS1, दुसरा GS2, तिसरा GS3 आणि चौथा GS4. आता पहिला यात खरं तर एसएचा पेपर आहे. हा 250 मार्काचा. GS1 250 मार्काचं, GS2 250 मार्काचा, GS3 250 आणि GS4 250. आता GS1 मध्ये आपल्याला हिस्ट्री, जॉग्राफी, सोसायटी यासारखे मुद्दे येतात. तर GS2 मध्ये आपल्याला पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्सचे मुद्दे येतात. GS3 मध्ये आपल्याला सायन्स टेक्नॉलॉजी असेल, इकॉनॉमिक्स असेल
डिझास्टर मॅनेजमेंट असेल, काही छोटे छोटे पार्ट्स यामध्ये येतात. आणि जो चौथा पेपर आहे आपला GS4 हा एथिक्स अँड इंटिग्रिटीचा आहे. आणि हा जो पहिला पेपर आहे हा एसेचा असणार आहे. साधारण आपल्याला 4-4 चे गट दिले जातात आणि 2 एसेज आपल्याला लिहायचे असतात. म्हणजे इच 125 मार्काचं एसे असणार आहे. आणि या व्यतिरिक्त या 5 पेपर व्यतिरिक्त एक ऑप्शनल असणार आहे. आपल्याला माहिती की ऑप्शनलचा एक पेपर असणार आहे. मग ऑप्शनल म्हणजे ऑप्शनल एक घ्यायचा आहे तुम्हाला. साधारण 26 ऑप्शनल आपल्याला प्रोव्हाइड केलेले असतात. त्यापैकी एक ऑप्शनल ऑलरेडी आपण प्रिलिमचा फॉर्म भरतानाच घेतलेला असणार आणि त्याचे 2 पेपर होतात. काय ऑप्शनलचे 250 मार्काचे त्याचे पण 2 पेपर होतात. टोटल 1750 मार्काची आपली मेन्स आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे विद्यार्थी मित्रांनो या मेन्सचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची हे मेन्स आहे आणि यामध्ये आपल्याला रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. तुलनेने ऑक्टोबर महिन्यात आपली मेन्स आहे. मग ऑक्टोबर महिन्यात मेन्स असल्यामुळे आपल्याला साधारण आयोगाने खूप आनंदाची बातमी लवकर निकाल दिलेला आहे. साधारण आपल्याला जो निकाल एक्सपेक्ट होता 1-2 महिन्यांनी 3 महिन्यांनी लागतो, पण आयोगाने यावेळेस विक्रमी असं म्हणूया की 31 मेला आपला राज्यसेवा प्रिलिमचा पेपर झाला आणि साधारण आयोगाने विक्रमी अशा वेळेत आज तुमचा 22वा दिवस आहे आणि 22व्या दिवशी आपला निकाल लागलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे खरं तर विक्रमी वेळेत म्हणजे पहिल्यांदा आयोगाने हा इतिहास या ठिकाणी केलेला आहे की 22 दिवसात आपला निकाल लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांना एक रिलीफ दिला आहे आणि विद्यार्थ्यांना एक दिलासा दिला आहे. आता त्यांना मेन्सची तयारी करायला पुरेसा वेळ भेटणार आहे आणि निकाल क्लिअर असल्यामुळे जे विद्यार्थ्यांचा कोणाचा बिचाऱ्यांचा निकाल आलेला नसेल त्यांना पुढच्या परीक्षेच्या तयारीसाठी मार्ग मोकळा झालेला आहे. म्हणजे ते ग्रुप बी किंवा ग्रुप सी वर फोकस करू शकतात. तसंच माननीय आयोगाने ग्रुप सी चा पण लवकरात लवकर जाहिरात काढावी आणि लवकरात लवकर त्याचीही क्लॅरिटी द्यावी ही आयोगाकडे विनंती असेल. सो मी तुम्हाला फक्त ढोबळ मानाने एक राज्यसेवा मेनचं स्ट्रक्चर सांगितलेलं आहे. यापुढे आपण निश्चितच डिटेलमध्ये पुढे एक व्हिडिओ आणू आणि त्यामध्ये राज्यसेवेच्या डिटेल सिलेबसचं विश्लेषण करूया. आजच्या घडीला 100च्या खाली हा कट ऑफ आलेला आहे. एक पहिल्यांदा आयोगाच्या इतिहासात हे झालेलं आहे. सो अशाच अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या अद्विक करिअर अकॅडमी YouTube चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.